कळवण तालुक्यात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवर कांद्याचे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। कळवण तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी साकोरे तालुका कळवण येथील शेतकरी गोरख देवरे यांच्या 1 एकर शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। तालुक्यात कांदा, मिरची व टोमॅटो पिकांच्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी वर्तवलाय। तालुक्यात मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना कृषी विभागाने 80 हेक्टर क्षेत्रावरील 120 शेतकऱ्यांचे कांदा, मिरची, टोमॅटो, भाजीपाला यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय। शासनाने संबंधित महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व नुकसानीचे पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे। हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला गेल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीने सुरू केली होती। मात्र काढून ठेवलेला कांदा शेतातच काही शेतकऱ्यांनी झाकून ठेवल्याने व काढलेला कांदा शेतात उघड्यावर असल्याने अचानक बुधवार व गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी 4 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। गुरुवारी 4 वाजेच्या सुमारास साकोरे येथील शेतकरी गोरख आबा देवरे यांच्या सुमारे 1 एकर शेतातील काढून ठेवलेला कांदा पूर्णतः पाण्यात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती शेतकरी देवरे यांनी व्यक्त केली आहे। कळवण तालुक्यातील साकोरे, आठंबे, नाकोडे, पाटविहीर, रवळजी, खेडगाव, ककाणे, मोक, भणगी, देसराणेसह पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्याचा पाऊस झालाय, तर तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढून ठेवलेला कांदा पावसामुळे पूर्णतः भिजलाय, तर अनेक शेतकऱ्यांचा अर्धवट शेतात काढलेला कांदा झाकण्यासाठी यावेळी ताडपत्रीची जमवाजमव करण्यासाठी बळीराजाची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडाली होती, तर उघड्यावरील शेतपिके वाचविण्यासाठी घरातील लहान मोठ्यांच्या मदतीने अक्षरशः तारांबळ उडाल्याचं चित्र पाहावयास मिळाले होते। जोरदार वाऱ्यामुळे काढणी योग्य असलेले गहू पिकांचे यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बेमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने त्वरित संबंधित विभागास द्यावेत व तातडीने कांदा पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरणार सह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण।